नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मास्टर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स म्हणजे MA सेमिस्टर 1. विषय आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. प्रकल्पाचा विषय आहे कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंग. या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा आणि ग्राहकाच्या निवडीवर त्याचा काय परिणाम होतो हे स्पष्ट करा. प्रकल्प वही तुम्हाला महाविद्यालयातून दिली जाते. प्रकल्प वहीवर पहिल्या पेजवर तुमची वैयक्तिक माहिती महाविद्यालयाची माहिती तुम्हाला भरायची असते. त्यानंतर प्रकल्पाचं नाव लिहायचं असतं. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अनुक्रमणिकेचा पेज मिळतो. अनुक्रमणिका ही सर्वात शेवटी लिहायची असते. अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला शीर्षक आणि पृष्ठ क्रमांक म्हणजे तुमची प्रस्तावना, तुमचा मुख्य विषय, त्यामध्ये मुख्य विषयाचं नाव, ते कुठल्या पानावर सुरू झालेलं आहे त्या पानाचा नंबर तिथे तुम्हाला टाकायचं असतं. त्यानंतर मुख्य विषयामध्ये तुम्ही कोणकोणते मुद्दे उचलले त्या मुद्द्यांचं देखील नाव तुम्हाला शीर्षकमध्ये लिहायचं आहे आणि तो मुद्दा कुठल्या पेज नंबरपासून सुरू झाला ते पेज नंबर तुम्हाला अनुक्रमणिकेच्या पेजमध्ये लिहायचा आहे. आता मी इथे तुम्हाला प्रस्तावनेपासून सुरुवात केलेली आहे. तर प्रस्तावना आपण सुरू करूया. त्यामध्ये आहे प्रस्तावना. अर्थशास्त्र ही समाजशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे. यात व्यक्ती, कुटुंबे, उद्योग व संपूर्ण समाज आपल्या मर्यादित साधनसंपत्तीचा वापर कसा करतात याचा अभ्यास केला जातो. त्यातही सूक्ष्म अर्थशास्त्र हा भाग ग्राहक, उत्पादक व बाजार यांच्या व्यक्तिगत निर्णयांवर लक्ष केंद्रित करतो. सूक्ष्म अर्थशास्त्रातील अभ्यासक्रमात ग्राहकाचे वर्तन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण बाजारपेठेत मागणी निर्माण होण्यामागे ग्राहकाचा निर्णय हा मूलभूत घटक मानला जातो. ग्राहकाकडे असलेले उत्पन्न मर्यादित असते, परंतु त्यांच्या इच्छा, गरजा व आकांक्षा मात्र काय असतात? अमर्यादित असतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकास आपल्या मर्यादित उत्पन्नाचे योग्य वाटप करून जास्तीत जास्त समाधान मिळवणे हे ध्येय असतं. या स्थितीत तो कोणत्या वस्तूंवर किती खर्च करायचा, कोणत्या वस्तूला प्राधान्य द्यायचे व कोणत्या वस्तूचा खप कमी करायचे याचा निर्णय घेतो. अशा निर्णय प्रक्रियेला ग्राहकाची निवड, कन्झ्युमर चॉईस असे म्हणतात. ग्राहकाच्या या निवडीवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. उत्पन्नाचे प्रमाण, वस्तूंच्या किमती, बाजारात उपलब्ध पर्याय तसेच त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी. या आवडीनिवडींची क्रमवारी म्हणजेच कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंग होय. म्हणजेच ग्राहक आपल्या इच्छांची तुलना करून ठरवतो की कोणती वस्तू त्याला जास्त महत्त्वाची व आवश्यक आहे आणि कोणती कमी महत्त्वाची. त्यामुळे ग्राहकाचे वर्तन समजून घेण्यासाठी प्रेफरन्स ऑर्डरिंग ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंगची संकल्पना आपण अभ्यासू. प्रेफरन्स ऑर्डरिंग म्हणजे ग्राहकाच्या मनात असणारी वस्तू किंवा सेवांची प्राधान्यक्रमानुसार लावलेली क्रमवारी होय. कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंगचा अर्थ. प्रेफरन्स ऑर्डरिंग या संकल्पनेचा अर्थ असा की ग्राहक आपल्या अमर्यादित इच्छांची तुलना करून कोणती वस्तू किंवा सेवा त्याला अधिक महत्त्वाची आहे आणि कोणती तुलनेने कमी हे ठरवतो. म्हणजेच ग्राहकाकडे एकाच वेळी अनेक पर्याय असतात, परंतु तो आपल्या आवडीनिवडीनुसार वस्तूंना क्रम देतो. ही क्रमवारी कायमस्वरूपी निश्चित नसते. ते ग्राहकांचे उत्पन्न, वस्तूंच्या किमती, त्यांची वैयक्तिक आवडनिवड तसेच बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार बदलत राहते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाशी संबंधित गरजांना जास्त प्राधान्य असेल तर त्याच्या प्रेफरन्स ऑर्डरिंगमध्ये पुस्तके हे काय असतात? प्रथम क्रमांकावर येतील आणि चित्रपट पाहणे यास दुय्यम महत्त्व असेल. यावरून स्पष्ट होते की ग्राहकाची निवड केवळ किमतींवर अवलंबून नसून त्याच्या मानसिक प्राधान्यांवर देखील काय असते? आधारलेली असते. आता आपण वैशिष्ट्य पाहूया. सुस्पष्टता, त्यालाच क्लिअरिटी असं म्हटलं जातं. ग्राहकाला कोणत्या वस्तूंना प्राधान्य द्यायचे आहे हे त्याला काय करतं? स्पष्ट माहीत असणं आवश्यक असतं. तो आपल्या गरजा, आवडीनिवडी व परिस्थिती पाहून वस्तूंचे काय करतो? प्राधान्यक्रम ठरवतो.
उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीकडे मर्यादित उत्पन्न असेल तर तो दैनंदिन गरजेच्या वस्तूंना प्रथम प्राधान्य देतो आणि चैनीच्या वस्तूंना काय करतो नंतर प्राधान्य देतो. या स्पष्टतेमुळे ग्राहकाच्या वर्तनाने विश्लेषण स्पष्ट करणे ग्राहकांना अर्थशास्त्रज्ञांना सोपे जाते. दुसरा मुद्दा आहे आपला सातत्य. ग्राहकाच्या निवडीमध्ये विरोधाभास नसावा ही सातत्याची अट आहे. जर ग्राहकाला ए वस्तू बी वस्तूपेक्षा आवडली, म्हणजे ए आणि बी अशा दोन वस्तू आहेत बरोबर, आणि ए वस्तू ही काय झाली त्याला बी पेक्षा अधिक आवडली, आणि बी वस्तू आणि सी वस्तू, मग बी वस्तू सी वस्तूपेक्षा अधिक आवडली, तर तो निश्चितच ए आणि सी या दोन वस्तूंमधील ए वस्तू अधिक पसंत करेल. म्हणजेच ग्राहकाच्या निवडीत तर्कशुद्ध संबंध असतो. हे सातत्य नसल्यास ग्राहकाचे वर्तन विसंगत ठरेल आणि त्याच्या प्राधान्यक्रमावर विश्वास ठेवता येणार नाही. तिसरा मुद्दा आहे आपला पूर्णता. प्रेफरन्स ऑर्डरिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्राहक कोणत्याही दोन वस्तूंची तुलना करून त्यापैकी कोणती अधिक आवडते किंवा दोन्ही समान आवडतात हे ठरवू शकतो. ग्राहक निर्णय घेऊ शकत नाही असे होऊ नये, बरोबर आहे. म्हणजे ग्राहकाचे निर्णय हे ग्राहकाच्या आवडनिवड आणि पसंतीवर अवलंबून असतात. ग्राहक निर्णय घेऊ शकत नाही असे होऊ नये. त्यामुळे प्रत्येक वस्तूविषयीची त्याची आवड अथवा नावड काय होते स्पष्ट होते आणि त्याच्या निवडीला काय मिळतो तार्किक आधार मिळतो. चौथा मुद्दा आहे आपला परिवर्तनशीलता. ग्राहकाच्या आवडीनिवडी स्थिर राहत नाही. आपण काही सिद्धांत अभ्यासले 11वी-12वीला की ग्राहकाची आवडनिवड स्थिर असते किंवा इतर परिस्थिती स्थिर असते, परंतु प्रत्यक्षात तसं घडत नसतं. ग्राहकाच्या आवडीनिवडी स्थिर राहत नाही, बरोबर आहे. उन्हाळ्याला तर आपण सुती कपडे, पावसाळ्याला तर आपण हिवाळ्याला तर आपण उबदार कपडे वापरतो. म्हणजे काय परिस्थितीनुसार आपले काय होतं हे बदलत राहतं. ग्राहकाच्या आवडीनिवडी स्थिर राहत नाही, त्या परिस्थितीनुसार बदलतात. उत्पन्नात वाढ, वस्तूंच्या किमतीतील बदल, नवीन वस्तूंची उपलब्धता किंवा सामाजिक मूल्य यामुळे काय होतं प्रेफरन्स ऑर्डरिंगमध्ये काय होतं बदल होतो. उदाहरणार्थ तरुण वयात व्यक्तीला फॅशन जास्त प्राधान्य देतं, बरोबर ना. आता आपण सगळे कॉलेजला जाणारे विद्यार्थी आपण काय करतो नवनवीन जसं जसं फॅशन येतं तसं तसं आपण आपलं राहणीमान बदलतो, आलं लक्षात. परंतु वय झाल्यानंतर आरोग्यविषयक वस्तूंना जास्त महत्त्व देण्याची काय असते शक्यता असते. पाचवं घ्या तार्किकता. ग्राहक नेहमीच आपल्या मर्यादित उत्पन्नातून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा काय करतो प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचे निर्णय तार्किक असतात. तो भावनिक निर्णय न घेता उत्पन्न, किंमत व समाधान यांचा काय करतो विचार करून निवड करतो. ही तार्किकता अर्थशास्त्रातील ग्राहक वर्तनाच्या अभ्यासाला काय करतं विश्वासार्ह व मोजमाप करण्यायोग्य बनवते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्राहकाच्या निवडीवर प्रेफरन्स ऑर्डरिंगचा परिणाम. उत्पन्नाचे वाटप. पहिला मुद्दा आपला प्रत्येक ग्राहकाकडे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे काय होतं तो कोणत्या वस्तूला किती खर्च करायचा हे काळजीपूर्वक ठरवतो. प्रेफरन्स ऑर्डरिंगमुळे ग्राहकाला आपल्या उत्पन्नाचे योग्य वाटप करणे सोपे जाते. उदाहरणार्थ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर अधिक खर्च करणे आणि चैनीच्या वस्तूंवर कमी खर्च करणे ही प्राधान्यक्रमाची पद्धत ठरते. अशा प्रकारे ग्राहक आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतो. दुसरा मुद्दा आहे वस्तूंची प्राधान्यक्रमाने निवड. ग्राहकाच्या मनात वस्तूंची जी क्रमवारी ठरते त्यावरून तो कोणती वस्तू आधी खरेदी करायची आणि कोणती नंतर हे ठरवतो. ज्या वस्तूंना जास्त प्राधान्य दिलेले असते त्या वस्तू ग्राहक तातडीने विकत घेतो. उदाहरणार्थ औषधे ही वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाची असल्यास तो काय करतो औषधांवर अधिक खर्च करतो. त्यामुळे वस्तूंची खरेदी करण्याची वेळ आणि क्रम हे काय करतं प्रेफरन्स ऑर्डरिंगने निश्चित केले जातं. पुढे आहे समाधानाचा स्तर. ग्राहक योग्य प्रेफरन्स ऑर्डरिंगनुसार निवड करतो तेव्हा त्याला मिळणारे समाधानाचे प्रमाण जास्त असते. कारण ग्राहक सर्वात महत्त्वाच्या वस्तूंना प्रथम प्राधान्य देतो आणि दुय्यम वस्तूंना काय करतो नंतर प्राधान्य देतो. अशा प्रकारे केलेली निवड तार्किक आणि उपयुक्त असल्यामुळे समाधानाचे प्रमाण काय होते अधिक होते. जर प्रेफरन्स ऑर्डरिंग योग्य नसेल तर ग्राहकाचे समाधान काय होतं कमी होतं. चौथा मुद्दा आहे आपला बाजारातील मागणी ठरवणे. एक एक ग्राहक आपल्या आवडीनिवडीनुसार निवड करतो. या सर्व ग्राहकांच्या प्रेफरन्स ऑर्डरिंग एकत्र आल्यावरच बाजारातील एकूण मागणी निश्चित केली जाते. त्यामुळे बाजारातील वस्तूंची मागणी केवळ किमतींवर नाही तर ग्राहकांच्या प्राधान्यक्रमावरही अवलंबून असते.
उदाहरणार्थ सणासुदीच्या काळात मिठाई आणि कपड्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे बाजारातील त्या वस्तूंची काय होते, मागणी वाढते. 5वा मुद्दा आहे आपला उत्पादकांना दिशा. ग्राहकांची प्रेफरन्स ऑर्डरिंग हे उत्पादकांसाठी मार्गदर्शक ठरते. ग्राहक कोणत्या वस्तूंना जास्त प्राधान्य देतात यावरून उत्पादक उत्पादनाचे नियोजन करतात. जर ग्राहकांना आरोग्यविषयक वस्तूंना जास्त महत्त्व वाटू लागले तर उत्पादक त्या प्रकारच्या वस्तू अधिक प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे बाजारपेठेत उपलब्ध वस्तूंच्या विविधतेवर व उत्पादनाच्या प्रमाणावर ग्राहकांच्या प्राधान्यांना थेट परिणाम होतो. एक उदाहरण घेऊया आपण. समजा एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपये आहेत आणि त्याला फळे आणि गोड पदार्थ यापैकी निवड करायची आहे. जर त्याला आरोग्याची काळजी अधिक वाटली तर त्याची प्रेफरन्स ऑर्डरिंग फळांकडे झुकलेली असेल. त्यामुळे तो 70 रुपये फळांवर आणि फक्त 30 रुपये गोड पदार्थांवर खर्च करेल. त्यामुळे त्याची निवड त्याच्या प्राधान्यक्रमावर आधारित ठरते. आलं लक्षामध्ये. त्यानंतर सारांश पाहूया आपण. कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंग ही सूक्ष्म अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ती ग्राहकाच्या तार्किक वर्तनाचे प्रतिबिंब दाखवते. प्रत्येक ग्राहकाकडे उत्पन्न मर्यादित असते पण इच्छांची संख्या मात्र अमर्याद असते. अशा परिस्थितीत ग्राहक आपल्या इच्छांची क्रमवारी ठरवतो आणि ज्या वस्तूंना जास्त प्राधान्य असते त्या वस्तू प्रथम विकत घेतो. या प्रक्रियेतून त्याला समाधानाचा सर्वाधिक स्तर प्राप्त होतो. प्रेफरन्स ऑर्डरिंगमुळेच ग्राहक आपले उत्पन्न योग्य प्रकारे विभागून वापरतो. परिणामी तो जीवनावश्यक वस्तूंना काय करतो, अधिक प्राधान्य देतो आणि चैनीच्या वस्तूंवर तुलनेने कमी प्राधान्य देतो, म्हणजे कमी खर्च करतो तो. त्यामुळे त्याचे निर्णय तर्कसंगत ठरतात. त्याचबरोबर ही संकल्पना केवळ व्यक्तिगत ग्राहकापुरतीच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण बाजारपेठेतील मागणीचे स्वरूप घडवतो. व्यक्तिगत ग्राहकांच्या प्राधान्यक्रमातूनच एकत्रित मागणी काय होते, निश्चित होते. उत्पादकांसाठीही प्रेफरन्स ऑर्डरिंग मार्गदर्शक ठरते. ग्राहकांना कोणत्या वस्तूंना अधिक प्राधान्य आहे हे जाणून घेतल्याशिवाय उत्पादक उत्पादनाचे नियोजन करू शकत नाही. त्यामुळे काय होतं, उत्पादनाची दिशा, प्रमाण आणि विविधता यावर ग्राहकाच्या प्राधान्याचा काय होतं, थेट परिणाम होतो. अखेर असे म्हणता येईल की कन्झ्युमर प्रेफरन्स ऑर्डरिंग ही संकल्पना ग्राहक, उत्पादक आणि बाजारपेठ या तीनही घटकांना परस्पर जोडून ठेवते. ती ग्राहकाच्या तार्किक निवडीला अधोरेखित करते, बाजारातील मागणीचे स्वरूप स्पष्ट करते आणि उत्पादनाच्या निर्णयावर परिणाम घडवते. म्हणूनच ही संकल्पना अर्थशास्त्रात काय होतं, अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा प्रकारे इथे आपला प्रकल्प संपतो आणि संदर्भसूची, प्रकल्पामध्ये संदर्भसूची लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला इथे फक्त एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. तसं तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जायचं आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयामधून सूक्ष्म अर्थशास्त्राचे जेवढे मराठी भाषेतून पुस्तके आहेत तेवढे सगळ्यांची लिस्ट काढायची आणि ते लिस्ट आधी लेखकाचं नाव, मग आधी पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि प्रकाशन लिहायचं आहे. तर मग इथे मी तुम्हाला दिलेलं आहे संदर्भसूची, लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव आणि प्रकाशक. त्यानंतर अजून एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड करायचं की तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये असाल त्या महाविद्यालयाच्या पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे सूक्ष्म अर्थशास्त्राची नोट्स, मग अमुक प्राध्यापकाचं नाव लिहिलं तरी चालेल, त्या प्राध्यापकाची नोट्स असं संदर्भसूचीमध्ये लिहायचं. तुम्ही जो प्रकल्प तयार केला तो प्रकल्प तुम्ही कुठून कॉपी पेस्ट नाही केला ना, कॉपी पेस्ट केला असेल तर तुमच्यावर म्हणजे असं एक कॉपीराईटचं म्हणजे असं कायदा आहे का, आपण माहिती चोरी केली मग तुमच्यावरती केस वगैरे होते. पण संदर्भसूचीमध्ये दिलं असेल तर मग तुम्ही म्हणजे जी माहिती घेतलेली आहे त्याची तुम्ही संदर्भसूची लिहिणं आवश्यक आहे. आणि याला एक वेगळाच पेज ठेवायचा संदर्भसूचीला, सलग लिहायचं नाही आहे. जसं तुम्ही अनुक्रमणिका हे विशिष्ट असं पेज असो तुम्हाला एक वेगळा, तर मग त्याच्यामध्ये संदर्भसूचीसाठी एक नवीन पेजवर लिहायचं असं संदर्भसूची. त्यानंतर आहे ऋणनिर्देश. ऋणनिर्देशमध्ये काय लिहायचं की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला माझे प्राध्यापक, त्या प्राध्यापकाचं नाव, यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर महाविद्यालयाचं ग्रंथालय, त्याचं पुस्तकं तुम्ही घेतलेत ना, मग त्या ग्रंथालय तसंच तुम्ही महाविद्यालयाचं संगणक, कॉम्प्युटर यूज केला. त्यानंतर महाविद्यालयाचे तुमचे सगळे मित्रमैत्रिणी आणि आपले कुटुंब यांनी तुम्हाला हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलं आणि अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे असं लिहायचं त्यामध्ये.
हा प्रकल्प पूर्ण करताना मला अनेक व्यक्तींनी अमूल्य सहकार्य व मार्गदर्शन दिले. माझ्या सहकार्य शिक्षक म्हणजेच प्राध्यापक यांचे अथक मार्गदर्शन तसेच माझ्या वर्गमित्रांचे सतत प्रोत्साहन व मदत यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करता आलं. मला महाविद्यालयाचा ग्रंथालय वापरण्याची संधी मिळाली. तसेच आवश्यक पुस्तके आणि संगणक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. या प्रकल्पामध्ये योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींना मी शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही, तर त्यांचे सहकार्य आणि मदत माझ्या कार्यात नेहमीच स्मरणात राहील. धन्यवाद. आता हा आपला प्रकल्प इथे संपलेला आहे. तुम्ही असा प्रकल्प तुमच्या प्रकल्प वहीमध्ये लिहायचा आहे. अक्षर मात्र सुंदर करायचं आणि छान रंगीबेरंगी पेनाने तुम्ही लिहू शकता. हेडिंग आहे, प्रस्थानाची हेडिंग तुम्ही छान स्केच पेन वगैरे यूज करा. त्यानंतर संकल्पना आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा तो वेगळ्या कलरने लिहिला तरी चालेल. वैशिष्ट्ये, त्यांचे मुद्दे वेगवेगळ्या कलरमध्ये लिहिलात तरी चालेल. जास्त डिझाईन वगैरे प्रकल्प बुकवर आता नाही काढायची. आता आपण पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे अधिक महत्त्व हे तुमच्या लिखाणावर द्यायचं. पहिल्या पेजला डिझाईन वगैरे असतं तरी चालेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रकल्प आहे. खूप छान अभ्यास करा, खूप छान प्रकल्प लिहा आणि खूप छान मार्क्स मिळवा.